वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाइप्स मधील प्रॅक्टिस सेट 8.2 सॉर्ट आउट करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6 and 7 कव्हर करणार आहोत. सो सी दी फोर्थ क्वेश्चन. इफ diagonal of a rectangle is 26 centimeter and one side is 24 centimeter, find the other side. So सुरुवातीला मी इथे एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. सपोज quadrilateral PQRS is a rectangle. We know the properties of rectangle. Opposite sides are of equal length and opposite sides are parallel also. Is it clear? Then all angles are of 90 degree. Is it clear? Diagonals are of equal length. So आपण जे गिवन आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. आपल्याला रेक्टँगलचा डायगोनल दिलेला आहे 26 सेंटीमीटर. दॅट मीन्स सेगमेंट पी आरची लेंथ ही 26 सेंटीमीटर आहे आणि एक साईड दिलेली आहे 24 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ही साईड जर 24 सेंटीमीटर असेल तर ऑपोजिट साईड दॅट मीन्स ही सुद्धा 24 सेंटीमीटर असणार आहे. इज इट क्लिअर? आणि आपल्याला दुसरी साईड ही फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स ही साईड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ही साईड ज्या लेनची असेल तेवढ्याच लेनची ही साईड असणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. Is it clear? Is a rectangle, and according to the properties of rectangle we can write properties of rectangles. Properties of rectangle. Opposite sides are of equal measurement. So आपण प्रॉपर्टीज मेन्शन करूया सुरुवातीला. लेंथ ऑफ PQ, दॅट मीन्स PQ ची लेंथ ऑफ PQ इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ ऑफ SR. Is it clear? Length of SR. Then length of QR is congruent to length of PS. Is it clear? त्यानंतर सगळे अँगल्स हे इक्वल असतात आणि ते 90 डिग्रीचे असतात. दॅट मीन्स आपण हेच कसं मेन्शन करू शकतो. मेजर अँगल P इज इक्वल टू मेजर अँगल Q इज इक्वल टू मेजर अँगल R is equal to major angle S is equal to 90 degree. Is it clear? Then हा जर 90 डिग्री असेल तर PQR हा काय झालेला आहे? राईट अँगल तयार झालेला आहे. सो वी कॅन राईट ट्रायंगल PQR is a right angle triangle. Is it clear? Is a right angle triangle. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो आपल्याला बेस माहीत आहे आणि राईट अँगलची अपोजिट साईड दॅट मीन्स या फक्त ट्रायंगलचा जर आपण विचार केला PQR या ट्रायंगलचा जर आपण विचार केला PQ आणि R हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याचा हा हायपोटेनिस दिलेला आहे आणि बेससुद्धा दिलेला आहे. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम आपण ही साईड फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? सो राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं बाय युजिंग पायथागोरस थेरम hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? hypotenuse इथं काय आहे? PR. त्यानंतर हा जर आपण बेस घेतला QR तर परपेंडिक्युलर PQ. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट हायपोटेनिस दॅट मीन्स लेंथ ऑफ PR. हायपोटेनिस स्क्वेअर दॅट मीन्स लेंथ ऑफ PR स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर दॅट मीन्स लेंथ ऑफ QR स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर PQ दॅट मीन्स लेंथ ऑफ PQ स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो PRची आपल्याला लेंथ दिलेली आहे 26. Is it clear? That means 26 square is equal to QR. That means base सुद्धा 24 हा आपल्याला दिलेला आहे. Is it clear? So
24 square plus length of PQ square. Is it clear? So we know that the square of 26 676. Is it clear? त्यानंतर 24चा स्क्वेअर 576 प्लस लेंथ ऑफ PQ स्क्वेअर. इज इट क्लिअर? आता आपल्याला PQची लेंथ काढायची आहे. सो हे आपल्याला इकडं शिफ्ट करावं लागेल. इकडे ॲडिशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते LHSला सबस्ट्रॅक्ट होईल. इज इट क्लिअर? सो LHS ॲज इट इज 676 मायनस 576 इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 6 मायनस 6 0, त्यानंतर 7 मायनस 7 0 आणि 6 मायनस 5 1. इज इट क्लिअर? दॅट मीन्स लेंथ ऑफ PQ स्क्वेअर इज इक्वल टू 100. हेच आपण व्यवस्थित करून लिहूया. लेंथ ऑफ PQ स्क्वेअर, फक्त प्लेसेस या एक्सचेंज करूया. 100. देन टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी कॅन राईट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. तर बोथ साइड्सचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर PQ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो PQची लेंथ आपल्याला मिळालेली आहे. दॅट मीन्स ही अदर साइड PQ ही 10 सेंटीमीटर आपल्याला मिळालेली आहे. इज इट क्लिअर? हाच आपला क्वेश्चन होता. सो वी कॅन राईट दी लेंथ ऑफ अदर साइड ऑफ रेक्टँगल इज 10 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? हे आपण इथं मेन्शन करू शकतो. सो वी कॅन राईट नेक्स्ट पेजवर घेऊया. देअरफॉर लेंथ ऑफ अदर साइड ऑफ रेक्टँगल is 10 centimeter. Is it clear? That is length of PQ is equal to length of SR is equal to 10 centimeter. Is it clear? That means opposite sides ह्या इक्वल असतात. That means PQची लेंथ जर 10 सेंटीमीटर असेल तर SRची लेंथ सुद्धा 10 सेंटीमीटरच असणार आहे. Is it clear? Then next question. Question number 5. Length of diagonals of a rhombus ABCD are 16 centimeter and 12 centimeter. Find the side and perimeter of rhombus. आपल्याला रोम्बसची साइड फाइंड आउट करायची आहे आणि पेरिमीटर सुद्धा फाइंड आउट करायचे आहे. सुरुवातीला आपल्याला डायगोनल्स दिलेले आहेत. ABCD हा रोम्बस आहे. सो आपण नेमिंग करूया. रोम्बस ABC आणि D. इज इट क्लिअर? त्यानंतर दोन डायगोनल्सची लेंथ आपल्याला दिलेली आहे. दॅट मीन्स BDची लेंथ 16 सेंटीमीटर. सो इथं आपण मेन्शन करूया ही जी लेंथ आहे BD टोटल ती 16 सेंटीमीटर आहे आणि ACची लेंथ ही किती आहे 12 सेंटीमीटर आहे. इज इट क्लिअर? हे गिव्हन आहे. सो आपल्याला रोम्बसच्या प्रॉपर्टीज माहीत आहेत. ऑल साइड्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. इज इट क्लिअर? त्यानंतर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. इज इट क्लिअर? बायसेक्ट दॅट मीन्स मेकिंग इक्वल 2 पार्ट्स. म्हणजे हा टोटल सेगमेंट BD हा जर 16 सेंटीमीटरचा असेल तर बायसेक्ट केल्यामुळे काय होणार आहे इक्वल 2 पार्ट्समध्ये कन्वर्ट होणार आहे. इज इट क्लिअर? इक्वल 2 पार्ट्स म्हणजे टोटल हा जर 16 सेंटीमीटरचा असेल तर हा 8 सेंटीमीटरचा होणार आहे आणि हा 8 सेंटीमीटरचा होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर AC हा सुद्धा परपेंडिक्युलरली बायसेक्ट होतो आहे. सो हा सुद्धा इक्वल मेजरमेंटच्या 2 पार्टमध्ये कन्वर्ट होणार आहे. टोटल ACची लेंथ 12 सेंटीमीटर दिलेली आहे. दॅट मीन्स इथे जर आपण मेन्शन केलं सेंटरला O, दॅट मीन्स OAची लेंथ किती असणार आहे OAची लेंथ ही 12च्या हाफ. दॅट मीन्स ही 6 सेंटीमीटर असेल आणि ही लेंथ सुद्धा 6 सेंटीमीटर असणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट सपोज quadrilateral ABCD is a rhombus. Is it clear? Is a rhombus.
गिव्हन काय आपल्याला, लेंथ ऑफ AC, ACची लेंथ 12 सेंटीमीटर आणि त्यानंतर लेंथ ऑफ BD, BDची लेंथ 16 सेंटीमीटर. इज इट क्लियर? सो अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस वी कॅन राईट, प्रॉपर्टी आपल्याला मेन्शन करावी लागेल. प्रॉपर्टी ऑफ रोम्बस, property of rhombus is diagonals of rhombus bisect each other perpendicularly. Is it clear? So we can write the diagonals of rhombus, diagonals of rhombus bisect each other. Bisect means equal, two parts मध्ये कन्वर्जन होत असतं. Bisect each other perpendicularly, that means 90 डिग्री तिथं तयार होत असतो. परपेंडिक्युलरली दॅट मीन्स 90 डिग्रीचा अँगल. परपेंडिक्युलरली. इज इट क्लियर? या प्रॉपर्टीनुसार आपण काय लिहू शकतो, AO ची लेंथ आणि OC ची लेंथ ही काय झालेली आहे, 12च्या हाफ, दॅट मीन्स 6 झालेली आहे, कारण तो बायसेक्ट झालेला आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट length of AO is equal to length of OC is equal to 6 centimeter. Is it clear? त्यानंतर length of BO आणि length of DO किंवा OD, length of OD is equal to 8 centimeter. Is it clear? त्यानंतर ट्रायंगल AOB, ट्रायंगल AOB हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला, फक्त हा आतील ट्रायंगल, दॅट मीन्स ट्रायंगल AOB हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो आहे, कारण हे जे डायगोनल्स आहेत ते परपेंडिक्युलरली बायसेक्ट झालेले आहेत. दॅट मीन्स इथं 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे आणि हा 90 डिग्रीचा तयार झाल्यामुळं ट्रायंगल AOB हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या दोन साईड्स आपल्याला माहीत आहेत. हा 6 सेंटीमीटरचा आहे आणि हा सेगमेंट 8 सेंटीमीटरचा आहे. सो थर्ड साईड, दॅट मीन्स हा राईट अँगल इथं तयार झालेला आहे. दॅट मीन्स राईट अँगलचे ऑपोजिट साईड, दॅट मीन्स हा हायपोटेनिस येणार आहे. फक्त ह्या ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर AB साईड ही हायपोटेनिस येणार आहे. इज इट क्लियर? सो आपण पायथागोरसचा थेरम यूज करून ही साईड फाइंड आउट करू शकतो. सो वी कॅन राईट ट्रायंगल AOB is a right angle triangle. Is it clear? Is a right angle triangle. Is it clear? हे right angle triangle म्हणजे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. So by using Pythagoras theorem, पायथागोरसचा थेरम काय आहे, हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. इज इट क्लियर? इथं हायपोटेनिस काय आहे, दॅट मीन्स 90 डिग्रीची अपोजिट साईड, दॅट मीन्स हायपोटेनिस, दॅट मीन्स साईड AB हा हायपोटेनिस आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ AB स्क्वेअर, दॅट मीन्स हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे, इथं हा बेस किंवा हा बेस, कोणताही बेस आपण कन्सिडर करू शकतो. सपोज आपण OB हा जर बेस घेतला तर AO हा परपेंडिक्युलर होईल. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट लेंथ ऑफ BO स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ AO स्क्वेअर. इज इट क्लियर? देन AB ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो LHS ॲज इट इज. BO आपल्याला माहीत आहे 8 सेंटीमीटर प्लस OA 6 सेंटीमीटर. इज इट क्लियर? सो 8 स्क्वेअर 64 प्लस 6 स्क्वेअर 36. सो ॲडिशन 4 प्लस 6 10, कॅरी 1 होतील, 6 प्लस 3 9 आणि कॅरी झालेलं 1, दॅट मीन्स 10. इज इट क्लियर? दॅट मीन्स लेंथ ऑफ AB स्क्वेअर ही 100 सेंटीमीटर आलेली आहे. इज इट क्लियर? सो AB ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ
बोथ साइड्स. इज इट क्लिअर? बोथ साईडचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर ए बी इज इक्वल टू 100चा स्क्वेअर रूट 10. दॅट मीन्स ए बी ही लेंथ आपल्याला मिळालेली आहे. दॅट मीन्स रोम्बसची साईड आपल्याला मिळालेली आहे. एक साईड 10 सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स ऑल साईड्स ह्या 10 सेंटीमीटरच्याच असणार आहेत. अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस ऑल साइड्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. So we can write according to the property of rhombus, according to the property of rhombus, all sides are of equal length. Is it clear? That means ही साईड आता आपण फाइंड आउट केलेली आहे ए बी. ही जर 10 सेंटीमीटर असेल तर या सगळ्याच साईड्स ह्या 10 सेंटीमीटरच्याच असणार आहे. इज इट क्लिअर? देन आता आपल्याला पेरीमीटर सुद्धा काढायचं आहे. आपला क्वेश्चन काय आहे? साईड पण फाइंड आउट करायची आहे आणि पेरीमीटर सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट नाउ पेरीमीटर ऑफ रोम्बस. Now perimeter of rhombus. Perimeter, that means sum of all sides. Is it clear? Sum of all sides म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? 4 into side. टोटल 4 sides आहेत आणि 4 into side. That means sum of all sides. Is it clear? That means 4 into side आपली 10 सेंटीमीटर निघालेली आहे. इज इट क्लिअर? पण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. साईड 4 सेंटीमीटर. दॅट मीन्स 4 into 10. दॅट मीन्स 40 सेंटीमीटर हा आपला पेरीमीटर निघालेला आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द पेरीमीटर ऑफ रोम्बस. पेरीमीटर ऑफ रोम्बस is 40 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आणि साईड आपली किती निघालेली आहे? 10 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? ही साईड निघालेली आहे आणि हा पेरीमीटर निघालेला आहे. सो इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ ए स्क्वेअर विथ साईड 8 सेंटीमीटर. इथे एक मी स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे. सपोज पण नेमिंग करूया DE F आणि G इज ए स्क्वेअर. दॅट मीन्स क्वाड्रिलॅटरल DEFG इज ए स्क्वेअर असं जर आपण मेन्शन केलं तर आपल्याला स्क्वेअरची एक साईड दिलेली आहे. दॅट मीन्स साईड ही 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर ऑल साईड्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. दॅट मीन्स ह्या सगळ्याच साईड्स ह्या 8 सेंटीमीटरच्याच असणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर डायगोनल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ DF ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे की साईड्स सगळ्या सेम असतात आणि प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीज असतो. इज इट क्लिअर? सो इथं काय तयार झालेलं आहे? राईट अँगल ट्रँगल. सो हा जर ट्रँगल आपण कन्सिडर केला DEF हा अँगल जर आपण घेतला तर हा अँगल हा राईट अँगल ट्रँगल आहे. सो राईट अँगल ट्रँगलमध्ये एक बाजू आपल्याला माहीत आहे आणि ही सुद्धा बाजू आपल्याला माहीत आहे आणि हा राईट अँगल ट्रँगलच्या समोरची बाजू दॅट मीन्स हायपोटेनिस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या राईट अँगल ट्रँगलचा हायपोटेनिस दॅट मीन्स या पूर्ण स्क्वेअरचा हा डायगोनल निघणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट सपोज क्वाड्रिलॅटरल DEFG is a square. is a square आणि साइड किती दिलेली आहे? विथ वी कॅन राईट विथ साइड 8 सेंटीमीटर. दॅट मीन्स ऑल साइड्स ह्या 8 सेंटीमीटरच्या असणार आहेत. सो वी कॅन राईट अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर वी हॅव टू मेन्शन दी प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर all sides are of equal measurement and all angles are of 90 degree.
इज इट क्लियर? सो आपण प्रॉपर्टी मेन्शन करूया. ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर, ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर are of equal length and all angles are of 90 degree. दॅट मीन्स राईट अँगल ट्रायंगल तिथं तयार होत असतात. इज क्लिअर? सो या प्रॉपर्टीनुसार आपण काय लिहू शकतो? लेंथ ऑफ DE इज इक्वल टू लेंथ ऑफ DF इज इक्वल टू लेंथ ऑफ GF आणि लेंथ ऑफ DG. सो वी कॅन राईट लेंथ ऑफ DE is equal to length of EF is equal to length of GF is equal to length of DG. Is it clear? हे सगळेच काय असणार आहेत? 8 सेंटीमीटरचे असणार आहेत. त्यानंतर सगळेच अँगल हे 90 डिग्रीचे. दॅट मीन्स वी कॅन राईट मेजर अँगल D is equal to मेजर अँगल E is equal to मेजर अँगल F is equal to मेजर अँगल G is equal to 90 डिग्री. इज इट क्लिअर? त्यानंतर हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला DEF हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो वी कॅन राईट ट्रायंगल DEF is a right angle triangle. Is it clear? Right angle triangle. So by using Pythagoras theorem, Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? So इथं हायपोटेन्यूज कोणता आहे? हायपोटेन्यूज दॅट मीन्स राईट अँगलची ऑपोजिट साईड. दॅट मीन्स DF. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट लेंथ ऑफ DF स्क्वेअर इज इक्वल टू बेस जर आपण हा कन्सिडर केला EF तर परपेंडिक्युलर DE. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बेस EF स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर DE स्क्वेअर. सो तर सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. आपल्याला DF फाइंड आउट करायचा आहे आणि या दोन लेंथ आपल्याला माहीत आहेत. सो 8 सेंटीमीटर दॅट मीन्स 8 स्क्वेअर प्लस DE सुद्धा 8 सेंटीमीटर कारण तो स्क्वेअर आहे. इज इट क्लिअर? सो 8 स्क्वेअर 64 प्लस 8 स्क्वेअर 64. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 64 प्लस 64 4 4 8 आणि 6 प्लस 6 12. इज इट क्लिअर? सो length of DF square is equal to 128. So by taking square root of both sides. Is it clear? सो आपल्याला DF ची लेंथ हवी आहे. सो आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. सो हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. सो वी कॅन राईट लेंथ ऑफ DF इज इक्वल टू अंडर रूट 128. इज इट क्लिअर? आपल्याला लेंथ ही डायगोनलची मिळालेली आहे अंडर रूट 128. सो वी कॅन राईट लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर. देअरफॉर लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर, डायगोनल ऑफ ए स्क्वेअर is under root 128. Is it clear? It is our final answer. Then next question. See the question number 7. Measure of one angle of rhombus is 50 degree. Find the measure of remaining 3 angles. इथं मी एक रोम्बस ड्रॉ केलेला आहे. याला आपण नेमिंग करूया रोम्बस ABC and D. Is it clear? So we can write suppose quadrilateral ABCD is a rhombus.
हा जर रोम्बस आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर रोम्बसच्या प्रॉपर्टीज काय आहेत? ऑल साइड्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. जिंकलं. त्यानंतर ऑपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. सो आपल्याला एक अँगल दिलेला आहे 50 डिग्री. दॅट मीन्स हा जर 50 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 50 डिग्रीचाच असणार आहे. कारण अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस ऑपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. जिंकलं. सो वी कॅन राईट प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. प्रॉपर्टी आपल्याला मेन्शन करावी लागेल. प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. इथं आपल्याला अँगलची प्रॉपर्टी फक्त मेन्शन करायची आहे. सो वी कॅन राईट ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर इक्वल. सो वी कॅन राईट ऑपोजिट अँगल्स ऑफ a rhombus are equal. जिंकलं. त्यानंतर हे जर ऑपोजिट या प्रॉपर्टीनुसार आपण कसं लिहू शकतो? मेजर अँगल बी इज इक्वल टू मेजर अँगल डी. सो वी कॅन राईट मेजर अँगल बी इज इक्वल टू मेजर अँगल डी. आणि किती आहे ते मेजरमेंट? 50 डिग्री. जिंकलं. सो वी कॅन राईट 50 डिग्री. त्यानंतर हे सुद्धा ऑपोजिट अँगल्स आहेत. दॅट मीन्स हा जर अँगल आपण फाइंड आउट केला तर हा तोच असणार आहे. जिंकलं. किंवा हा जर अँगल फाइंड आउट केला तर तो हाच असणार आहे. जिंकलं. दॅट मीन्स वी कॅन राईट मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल सी. जिंकलं. हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जिंकलं. सो इथं जर आपण विचार केला तर या जर दोन पॅरलल लाईन्स आपण कन्सिडर केल्या दॅट मीन्स ए डी आणि बी सी. तर या दोन पॅरलल लाईन्समधील ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि ट्रान्सव्हर्सल लाईनमध्ये आयदर साईडचे अँगल्स हे काय असतात? सप्लिमेंटरी अँगल्स असतात. पण एका बाजूला फिगर ड्रॉ करूया म्हणजे लक्षात येईल. हीच फिगर जर आपण अशी कन्सिडर केली, सपोज ही ए डी लाईन आहे. ए डी ही ए डी लाईन आणि ही बी सी लाईन. जिंकलं. ही बी आणि सी लाईन. जिंकलं. या दोन पॅरलल लाईन्स आहेत. जिंकलं. आणि पॅरलल लाईन्सला कट करणारी सपोज ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. दॅट मीन्स ए बी ही ट्रान्सव्हर्सल आहे. आणि ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी काय आहे? ट्रान्सव्हर्सलचे आयदर साईडला तयार होणारे जे इंटेरियर अँगल्स आहेत दॅट मीन्स हा अँगल आणि हा अँगल हे इंटेरियर अँगल्स आहेत. आणि इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. जिंकलं. 180 डिग्री दॅट मीन्स हे इंटेरियर अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. जिंकलं. सो वी नो दॅट द ॲडिशन ऑफ आणि सगळ्या अँगलची जर सम आपण घेतली तर ती किती येत असते? 360 डिग्री. जिंकलं. म्हणजे फक्त हे जर दोन अँगल आपण कन्सिडर केले तर यांची सम ही 180 डिग्री येणार आहे. आणि टोटल 4 अँगल्स जर आपण कन्सिडर केले इथं अँगल ए बी सी डी यांची जर आपण ॲडिशन घेतली तर ती किती येणार आहे? 360. आणि फक्त ए आणि बी यांची जर आपण ॲडिशन घेतली तर हे काय होत आहे? इंटेरियर अँगल्स होत आहेत. आणि इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. दॅट मीन्स त्यांची सम ही काय असते? 180 डिग्री असते. जिंकलं. सो वी कॅन राईट वी नो दॅट addition of all 4 angles of quadrilateral. Addition of all 4 angles of quadrilateral. That means इथं quadrilateral आपला रोम्बस आहे. जिंकलं. quadrilateral is 360 डिग्री. हेच आपण कसं लिहू शकतो? मेजर अँगल ए प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 360 डिग्री. जिंकलं. सो वी कॅन राईट मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी प्लस मेजर अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. जिंकलं. आणि त्यामध्ये आपल्याला बी आणि डीचं मेजरमेंट माहीत आहे. बी आणि डी 50 डिग्री आहे. सो हे आपण मेन्शन करूया. मेजर अँगल ए ॲज इट इज, बी 50 डिग्री, त्यानंतर सी ॲज इट इज, त्यानंतर डी 50 डिग्री. जिंकलं. सो 360 डिग्री.
इज इक्वल टू देन हे आपण एकत्र करूया. मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी प्लस 50 प्लस 50 दॅट मीन्स 100 इज इक्वल टू 360 डिग्री. इज इट क्लिअर? सो हे आपण शिफ्ट करूया म्हणजे मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी हे LHSला राहतील आणि 100 इकडं प्लसमध्ये आहे. शिफ्ट केल्यानंतर ते सबस्ट्रॅक्ट होईल. इज इट क्लिअर? 360 मायनस 100 दॅट मीन्स 260. इज इट क्लिअर? सो 260 दॅट मीन्स मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी हे दोन्ही मिळून किती आलेले आहेत? 260 आलेले आहेत. सो यू कॅन राईट मेजर अँगल ए is equal to मेजर अँगल सी अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रोम्बस. ऑपोजिट अँगल्स हे इक्वल असतात. ही प्रॉपर्टी ऑलरेडी आपण इथं मेन्शन केलेली आहे. इज इट क्लिअर? सो मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल सी हे ऑपोजिट अँगल्स आहेत त्यामुळे ते इक्वल मेजरमेंटचे असणार आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट इज इक्वल टू 260 अपॉन 2 कारण ते दोघात मिळून 260 आहे म्हणजे एकाचा काय असणार आहे? हाफ असणार आहे. 260चा हाफ दॅट मीन्स 130 डिग्री. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल सी इज इक्वल टू 130 डिग्री. इज इट क्लिअर? इथं आपण हे टॅली करू शकतो. इथं आपण काय पाहिलं की या जर दोन लाईन आपण पॅरलल लाईन कन्सिडर केल्या म्हणजे पॅरलल लाईन्सच आहेत त्या AD आणि BC या पॅरलल लाईन्स आहेत आणि AB ही त्यांची काय आहे? ट्रान्सवर्सल आहे. इज इट क्लिअर? सो ट्रान्सवर्सल असेल तर इथं जे तयार होत आहेत अँगल्स यांना आपण इंटेरियर अँगल्स म्हणतो आणि इंटेरियर अँगलची सम ही 180 असते. दॅट मीन्स इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा अँगल 50 डिग्रीचा आहे आणि हा आत्ताच आपण फाइंड आउट केला आहे 130 डिग्रीचा. दॅट मीन्स हा अँगल 130चा निघालेला आहे. दॅट मीन्स हा ऑपोजिट हा सुद्धा 130चा असणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा अँगल आत्ताच आपण फाइंड आउट केला 130 डिग्रीचा. दॅट मीन्स 130 प्लस 50 130 प्लस 50 इज इक्वल टू 180 डिग्री. इज इट क्लिअर? दॅट मीन्स या टाईपनी सुद्धा आपण ॲन्सर काढू शकतो किंवा टोटल 4 अँगल्स कन्सिडर करून सुद्धा आपण ॲन्सर काढू शकतो. या टाईपनी काढलं तरी चालेल किंवा आत्ता जर आपण मेन्शन केलं हे की A प्लस B प्लस C प्लस D ही मेथडसुद्धा चालेल किंवा सप्लिमेंटरी अँगल्सची ही मेथड जरी यूज केली तरी ॲन्सर हे आपलं तेच येणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. आपला क्वेश्चन काय आहे? 3 अँगल्सची मेजरमेंट आपल्याला मेन्शन करायचे आहेत. सो वी कॅन राईट मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. एका अँगलचं आपल्याला मेजरमेंट दिलेलं होतं. सो रिमेनिंग 3 अँगल्स आर 50 डिग्री. सो पहिला 50 दिलेला होता त्याच्या ऑपोजिटचा हा 50 डिग्री त्यानंतर 130 डिग्री आणि 130 डिग्री. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल ॲन्सर. सो डिअर फ्रेंड्स इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.